मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आणि राज्य सरकारने दिलेल्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आज चौथा दिवस आहे। ही पदयात्रा जारिदा येथे पोहोचणार असून तेथील वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे। सुमारे 250 किलोमीटरच्या या पदयात्रेदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी अनेक आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या। यावेळी स्थानिकांनी मांडलेल्या व्यथांनंतर त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले। कडू यांच्या मते आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आणि मोबाईल नेटवर्क यासारख्या साध्या सुविधांसाठीही मेळघाट वासीय आजही संघर्ष करीत आहेत। रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनची कामे केवळ वन विभागाच्या जाचक अटी आणि परवानग्यांमुळे रखडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 1974 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाल्यापासून स्थानिक आदिवासींच्या हक्कांवर गदा आली असून वन विभागाचे निर्बंध त्यांच्या दैनंदिन जगण्यात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। जारिदा येथील वन विभागाच्या कार्यालयात वन विभाग, विद्युत विभाग आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। केवळ बैठकांचे गुऱ्हाड आम्हाला नको आहे। जर आजच्या बैठकीत ठोस निर्णय झाले नाहीत तर रात्रभर आणि उद्याही वन विभागाच्या कार्यालयाचा घेराव सुरूच राहील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सीमाडोह येथून सुरू झालेली ही पदयात्रा आता निर्णायक वळणावर आली असून आजच्या घेराव आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।